सकाळ सकाळ चहा बिस्किट घेतलं व आयुषला नेलं होतं विमान बघायला. मला तर काही विमान दिसलं नाही, पण त्याला कुठून दिसलं काय माहिती. त्याला नेलं होतं खाऊ घालायला वरती व त्यानंतर खाऊ घातल्यानंतर आलो आम्ही खाली. खाली आल्यानंतर आयुषने घेतले नेलपेंट लावायला माझ्या बोटांना. एके दिवशी मी लावत होते नेलपेंट, त्याला वाटलं काय आहे म्हणून त्याने सुद्धा लावून घेतली आणि आज बघा माझ्या हाताला लावतोय ते नेलपेंट. आज काहीतरी चटपटीत खाऊ वाटत होतं म्हणून म्हणलं आज पिझ्झाच करावं. आणि पिझ्झा करण्यासाठी माझी मम्मी गेली होती सगळं सामान ते आणायला आणि जे जे लागतं ते चीज टॅमॅटो वगैरे सगळं साहित्य आणायला गेली ती. आणि तिथून आल्यानंतर मग मी घेतला ना कांदा ते टॅमॅटो कापायला, शिमला मिरची, कांदा एकदम बारीक कापायचा, टॅमॅटो बारीक कापायचा, शिमला मिरची बारीक कापून घ्यायची. त्यानंतर आपण घ्यायचा बेसला टॅमॅटो सॉस लावायचा. टॅमॅटो सॉस लावून झाल्यानंतर मी टाकले सगळं कापलेलं बारीक बारीक, ते सगळं टाकून घेतलं आणि त्यानंतर वरतून चीज किसल्यानंतर मग मी माझं वादळ शांत बसले म्हणून म्हणलं आधी सगळे पिझ्झा करून घ्यावत म्हणलं. 5-6 पिझ्झा होते ना, मग घेतला दुसरा पिझ्झा करायला आणि तो सुद्धा तसंच केलं. सॉस वगैरे लावून सगळं स्प्रेड केलं, बारीक केलेलं टॅमॅटो कांदा वगैरे सगळं टाकलं, वरतून चीज किसला आणि असे सर्व पिझ्झा करून घेतले. हे बघा सगळे पिझ्झा तयार करून झालेत. तुम्हाला कसे वाटतात ते सर्व पिझ्झा सांगा नक्की. व त्यानंतर मी आमच्यात तर काय ओव्हन नाही आहे, त्यामुळे मी तव्यावरतीच पिझ्झा करायचं ठरवलं होतं. मग तव्यावर टाकलं बटर, व्यवस्थित स्प्रेड केलं सगळीकडं. त्यानंतर ठेवला पिझ्झा. त्यानंतर झाकून ठेवायचं, 5-10 मिनटं होऊन द्यायचं. त्यानंतर शिजलाय का नाही बघायचं, मग घ्यायचं काढून, कापून घ्यायचं, सर्वांना सर्व करायचं. तर कसा वाटतोय तुम्हाला पिझ्झा? मग दिला आयुषला पण थोडा खायला. शक्यतो मी त्याला भाजी चपातीच देत असते, पण एखाद्या वेळेस लेकरांना वेगळं काहीतरी खाऊ वाटतं, त्यामुळे मी त्याला दिलं होतं. त्यानंतर म्हणलं दिवाळी आली जवळ तर आयुषला सुरसुरी पेटवून द्यावं, ते खेळत बसेल. आणि बघते तर काय आमचं वादळ जाऊन बसले माझ्या पाठीमागे, तेच त्याला घाबरायला लागले. आमचा आयुष जितका मस्तीखोर आहे तितकाच गुणाचं पण आहे बरं का. त्यानंतर त्याने सर्वांच्या घरात पाया पडला, आजीच्या पाया पडून त्यानंतर गेले दोघं पण मग नंतर बाहेर फिरायला. घरी थोडा पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे भाऊ गेला पाणी आणायला. तुम्ही कोणत्या गावावरून बघताय ही रील्स? व